आपल्यासोबत ज्ञानेश्वरजी मेश्राम जुळले आहे आणि आंदोलनात्मक जो मोर्चा आहे कामगार संदर्भातला त्या संदर्भात ते जुळले आहे आणि ते राज्याचे त्या संघटनेचे सचिव आहे आणि जिल्ह्याचेही पदाधिकारी आहे. या संदर्भात आपल्यासोबत ते बोलणार आहे. आपला काय परिचय असेल, काय आंदोलन आहे? मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना आयटकचा अमरावती जिल्हा सचिव असून राज्याचा सहसचिव आहे. महाराष्ट्रामध्ये जे 23 नोव्हेंबरला कलेक्टर ऑफिसवर आणि जिल्हा कामगार उपायुक्त कार्यालयावर 23 फेब्रुवारी 2026ला बांधकाम कामगारांचा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये 1000 बांधकाम कामगार उपस्थित राहणार आहे. त्या पद्धतीनं आम्ही कार्यकर्त्यांचं आमचं नियोजन केलेलं आहे आणि हा मोर्चा दुपारी 12 वाजता इरविन चौक येथून कलेक्टर ऑफिस आणि कामगार उपायुक्त कार्यालयावर जाणार आहे. काय समस्या आहे कामगाराच्या, या संदर्भात आपण मोर्चा काढताय? महाराष्ट्रामध्ये देशामध्ये संसदेमध्ये 1996 साली बांधकाम कामगारांचा कायदा झाला आणि या कायद्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये बांधकाम कामगारांच्या समस्या घेऊन जेव्हा ते कामगार मंत्री होते 1943मध्ये ते कामगार मंत्री असताना बिहारच्या एका खोल खाणीमध्ये उतरून 300 फूट खोल खाणीमध्ये उतरून त्यांनी कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांना बरेचसे अनुभव आले आणि त्यांनी 16 तास त्या कामगारांच्या कडून ते मालक काम करून घेत होते. त्यांना महिलांना प्रसूती रजा देत नव्हते आणि 16 तास काम करत असताना अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये कामगारांसाठी तरतूद करून ठेवली आणि त्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये 1 मे 2011 रोजी हे मंडळ स्थापन करून आयटक संघटनेच्या वतीने, आयटकच्या लढ्याने, आयटकच्या संघर्षामुळे हा अधिनियम 2011मध्ये महाराष्ट्रामध्ये लागू झालेला आहे आणि 1 मे 2011मध्ये हे मंडळ महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ महाराष्ट्रामध्ये स्थापन करण्यात आलं आणि यामध्ये कामगारांना 32 प्रकारच्या योजना दिल्या जातात. परंतु ह्या सर्व योजना मात्र कंपन्यांना वाटण्याचं काम या सरकारने लावलेलं आहे. सुरुवातीला भांडे वाटप चांगल्या क्वालिटीचं होतं. आता भांड्यामध्ये सुद्धा फार मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. टपरी भांडे वाटण्यात येत आहे. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आपली काय मागणी असेल या मोर्चा संदर्भात? बांधकाम कामगारांना किमान 6000 रुपये पेन्शन मिळाली पाहिजे वयाच्या 60व्या वर्षी. त्यानंतर बांधकाम कामगारांना कायद्यामध्ये जे लिहिलं आहे, बांधकाम कामगार अधिनियममध्ये जे तरतूद आहे त्यानुसार बांधकाम कामगारांना सन्मानधन मिळालं पाहिजे. तसेच बांधकाम कामगारांना राहण्यासाठी घरे मिळाली पाहिजे. 2019 पासून हा बांधकाम कामगारांचा घरांचा जिहार काढला असून एकाही बांधकाम कामगारांना घरं मिळालेली नाहीत. त्यामुळे अनेक कामगार नूतनीकरणापासून आणि घरकुलांपासून वंचित आहेत. त्यानंतर बरेचसे कामगार आता सध्या सरकारने एक नियम काढला, जिआर काढला की ज्यांना कॉलेजमधून किंवा शाळेमधून स्कॉलरशिप मिळते त्यांना बांधकाम मंडळाकडून स्कॉलरशिप देण्यात येणार नाही. परंतु हे मंडळ हे स्वतंत्र आहे. हे कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या श्रमातून जो उपकर जमा होतो त्या उपकराचा पैसा हा मंडळामध्ये जमा होतो आणि त्या पैशाचा विनियोग हा कामगारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक आर्थिक दर्जा सुधारण्यासाठी हा पैसा खर्च करावा लागतो. परंतु सरकारने सर्व वाटप हा खाजगीकरण करून सर्व मंडळातील 30,000 कोटी रुपये मंडळामध्ये जमा असताना आता मात्र 5 ते 6,000 कोटी रुपये मंडळामध्ये ठेवलेले आहेत. संपूर्ण तिजोरी मंडळाची सरकारने खाली केलेली आहे. म्हणून आम्ही संघटनेच्या वतीने जिल्हाभर, संपूर्ण महाराष्ट्रभर जनजागृती करून मजुरांना संघटित करून एकत्र आणण्याचं काम आम्ही करत आहोत.